तर सुवर्ण पद्धती ही योग्य आहे हे बाबासाहेबांचं म्हणणं. त्याचबरोबर ही सुवर्ण विनिमय पद्धती या दोघांमधला फरक मित्र लक्षात घ्या. एकामध्ये काय आहे की गोल्ड इज एक्सचेंज फॉर गोल्ड. That is gold standard. What is gold exchange standard? Is that gold currency is exchanged into gold, and that currency is said to be token money in economics. म्हणजे असं की गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड मध्ये तुम्हाला सोन्याचं बॅकिंग ठेवायची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्ही तुमची करन्सी नोट वापरू शकता. तर त्याच्यामध्ये आताची जशी आपण पाहतो की 100ची नोट आहे, नवीन 500ची नोट आहे, 1000ची नोट नाही आहे. तर अशा रीतीने हे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड ही संकल्पना त्यावेळेला अस्तित्वात होती. आणि त्याचे पुरस्कर्ते सगळ्यात मोठी व्यक्ती जर कोण असेल तर ती त्यावेळची कमिशन होती, चेंबरलिन कमिशन 1913. आणि त्याचे जे महत्वाचे मेंबर होते ते होते J.M. केन्स. त्यांची आणि बाबासाहेबांची झालेली टसल केन्स अर्थशास्त्र आपल्याकडे अर्थशास्त्राचे विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील. आपण आपल्या विद्यार्थ्यांना केन्स शिकवतो. इथे प्राचार्य सर बसलेले आहेत. आपण केन्स शिकवतो विद्यार्थ्यांना. तर हा केन्स अत्यंत मोठा अर्थतज्ञ होता त्या जुन्या काळातला. त्याचं इकॉनॉमिक्स ऑफ J.M. केन्स हे संपूर्ण जगभर गाजलं आणि त्याला टक्कर दिली बाबासाहेबांनी. चॅलेंज केलं. त्यांनी सांगितलं की हे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड आमच्या देशासाठी चालणार नाही, कारण ते फ्लेक्सिबल आहे, ते लवचिक आहे आणि त्याच्यामध्ये लवचिकता असल्यामुळे या देशामध्ये महागाईचा अगदी आडोब होईल. आणि म्हणून ते या देशासाठी योग्य नाही असं त्यांनी सरळ सरळ सांगितलं. चेंबरलिन कमिशन आणि त्याच्याबरोबरच हा जो J.M. केन्स होता त्याला प्रखर विरोध त्यावेळेला त्यांनी केला. आणि ही जुगलबंदी जगभर प्रसिद्ध झालेली. बाबासाहेबांचं म्हणणं वेगळं होतं. बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं? बाबासाहेबांचं म्हणणं होतं की हे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड किंवा स्वर्ण विनिमय पद्धती ज्याच्यामध्ये गोल्ड इज इक्वल टू गोल्ड हा प्रकार नव्हता, गोल्ड इज इक्वल टू करन्सी हा प्रकार होता. या पद्धती ही पद्धती म्हणजे बाबासाहेबांची दुहेरी शस्त्र आहे. इट हॅज टू एजेस. ते चांगलंही करू शकते, वाईटही करू शकते. चांगलं काय करू शकते? त्याचं म्हणणं आहे की फ्लेक्सिबिलिटी आहे, गरज पडली तर पैसा निर्माण करा आणि देशातील लोकांना त्याचा विनियोग करू शकतो. ती रिसेशनमध्ये ठीक आहे. केस झाली तो त्यावेळेला कालावधीत रिसेशनचा होता. जगामध्ये त्यावेळेला एवढी महामंदी होती की अगदी आवाक्याच्या बाहेर. तर त्यावेळेला ते केसचं म्हणणं त्या दृष्टिकोनातूनच बरोबर होतं. पण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की या दुधारी शस्त्रामध्ये ठीक आहे तुम्हाला लिबर्टी मिळेल, पण जर गव्हर्नमेंटला वाटलं की भरपूरच पैसा निर्माण करायचा ते करत जाईल आणि ते जर झालं तर इन्फ्लेशन विल बी अनएंडिंग फिनॉमिना. आणि बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा कन्सर्न जर कशासाठी होता तर तो महागाईवर होता. महागाईनं लोक होरपळून निघतात, आजही निघत आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की आणि त्याचं म्हणणं असं होतं की त्याच्यामुळे गरिबांनाच जास्त सहन करावं लागतं. आपण आजही पाहतो की हे महागाईची झड जास्त गरिबांना. महागाईची झड जी आहे ती आपल्या भगिनींना पोचते, ज्या फ्युचरमध्ये काम करतात. काय काय महाग झालं, बटाटे किती महाग झाले, टमाट्याने किती वर फरक काढला, 200 रुपयापर्यंत एकेकाने. त्या सगळ्या गोष्टीचा उहापोह बाबासाहेबांना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी त्याच्यात ते कमी करण्याचं अगदी दुसरं कारण तोच कालावधी असा होता की अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की तो कालावधी क्वांटिटी थेअरी ऑफ मनीचा होता. फिशर्स इक्वेशन त्यांनी सरळ साधं सांगितलं होतं की जर अदर थिंग्स रिमेनिंग सेम देयर इज दी डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी. मनी सप्लाय अँड प्राइसेस. म्हणजे असं की मनी सप्लाय वाढला तर प्राइसेस भराभर वाढतात. एमडी इक्वल टू बीटी हे सूत्र आम्ही शिकवतो विद्यार्थ्यांना. त्याच्या त्या टेक्निकल आस्पेक्टमध्ये मी जात नाही. पण थोडक्यात म्हणजे असं की मनी सप्लाय वाढला की प्राइसेस वाढतात आणि पैशाचं मूल्य कमी होतं. हे ते बघितलं बाबासाहेब. दुसरी गोष्ट अशी आपल्याला सांगतो हा एक वेगळा इतिहास आहे ज्याची अनेकांना आपल्याला कल्पना नाही. तो इतिहास असा आहे की बाबासाहेबांनी एका देशातील